ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आरपीआय आठवले शिरोळ तालुका गटाच्या वतीने संविधानाच्या प्रतिवाटप। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरपीआय आठवले शिरोळ तालुका गटाच्या वतीने जयसिंगपूर शहरात असलेल्या विविध दैनिकांच्या पत्रकारांना संविधानाच्या प्रती देण्यात आल्या। यासह जयसिंगपूर उपविभागीय कार्यालय डीवायएसपी तसेच जयसिंगपूर पोलीस ठाण्यात ही मिठाई व संविधानाच्या प्रती भेट देण्यात आल्या। याचबरोबर मिठाई वाटप करण्यात आली। यावेळी नुकत्याच निवडून आलेल्या अपक्ष उमेदवार सौ लता गाडेकर यांच्यासह आरपीआयचे जिल्हा संघटक राजेश शिंदे, युवा शहराध्यक्ष सचिन कांबळे, युवा शहर उपाध्यक्ष उमेश मोरे यांच्यासह बबन शिकलकर, रोहन कोळी, चारू कांबळे, अंकुश कुर्णे, चेतन कोलप, विशाल वाघमोडे, अजित कोळी, निलेश कामत, सुनील कुर्णे, रोहन कांबळे, संजय कांबळे, प्रदीप कांबळे यांच्यासह आरपीआय गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी जयसिंगपूर नगर परिषदमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या नूतन नगरसेविका सौ लता दिलीप गाडेकर यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन आज घेतलेल्या कार्यक्रमाबद्दल त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या। स्वागत व प्रास्ताविक जिल्हा संघटक राजेश शिंदे यांनी केलं। आभार जयसिंगपूर शहर अध्यक्ष सचिन कांबळे यांनी मानले। सदरचा कार्यक्रम कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या आदेशाने युवा जिल्हा अध्यक्ष अविनाश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील क्रांती चौकात करण्यात आला। महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर। रामदास आठवले साहेब केंद्रीय समाज कल्याण मंत्री यांचा आज वाढदिवस आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या भारतातल्या तमाम ख्रिश्चन बांधवांना आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत। आठवले साहेबांना हार्दिक शुभेच्छा आहेत। या निमित्त आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आमच्या नवनिर्वाचित वहिनी गाडेकर वहिनी यांच्या हस्ते माननीय पत्रकार साहेबांना किंवा इथल्या बांधवांना आम्ही संविधान वाटप करण्याचा कार्यक्रम आम्ही घेत आहे। तरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी घोषित केलेला आहे। या कार्यक्रमाला माननीय वैद्यकीय उपस्थित राहिले त्यांचे सुद्धा आम्ही अभिनंदन करतो।